इयत्ता 8वी बालभारती या पुस्तकातील लाखाच्या कोटीच्या गप्पा हा वसंत जोशी यांचा आपण आज पाठ पाहणार आहोत। लेखक परिचय पाहूयात। वसंत जोशी हे कथाकार, कवी आणि विनोदी साहित्य लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी लोकनाट्ये व बालनाट्ये सुद्धा लिहिली। विशेष म्हणजे त्यांच्या कथांची तमिळ व कन्नड या भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत। त्यांच्या बिनवियांच्या गोष्टी खूप गाजल्या। या कथांमध्ये कल्पनाही नाविन्यपूर्ण आहेत। त्यातले अनेक लेखक, अभिनेते यांच्या संदर्भात कल्पकता पूर्णतेने वेगळेच प्रसंग रचले आणि त्यांनी त्यांच्या कथा केल्या। या पाठामध्ये शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग वर्णन केलेला आहे। मुलांनो, हे शरद तळवलकर अतिशय प्रसिद्ध अभिनेते होते। तुम्ही जर धूमधडाका चित्रपट पाहिला असेल तर त्या चित्रपटातील नायक लक्ष्मीकांत बेर्डे यांचे वडील म्हणजे शरद तळवलकर दाखवलेले आहेत। हे दुसरे आहेत राजा गोसावी। हे सुद्धा त्याच काळातील प्रसिद्ध अभिनेते होऊन गेलेले आहेत। यांचा चित्रपट बिनकामाचा नवरा आणि तसेच अनेक नाटके सुद्धा प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठात नागपूर दादर एक्सप्रेस इंजिनात बिघाड झाल्यामुळे इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबते। लोक कंटाळतात। 2 प्रवासी मात्र आनंदाने गप्पा मारीत बसलेले असतात, परंतु तासाभराने तेही कंटाळतात। चहा घेतल्यानंतर पुन्हा त्यांच्या गप्पा रंगतात। ते मोठ्याने बोलत होते। त्यांच्या बोलण्याचे सार असे, ते दोघे काका पुतण्या होते। तरुण प्रवासी पुतण्या होता आणि म्हातारा प्रवासी काका होता। काका श्रीमंत होते। आपला पुतण्या खूप शिकावा, त्याने बॅरिस्टर व्हावे असे त्यांना कळकळीने वाटत होते। त्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला ते तयार होते। त्यांच्या लाखा कोटीच्या गप्पा ऐकून एक भामटा त्यांच्या बॅगा पळवतो। बॅगा पळवल्याची घटना उघड झाल्यावर चर्चा होते। चर्चेतून वेगळेच सत्य बाहेर येते। ते दोघे म्हणजे शरद तळवलकर आणि राजा गोसावी हे अभिनेते। स्टेशनवर मोठमोठ्याने चाललेल्या या त्यांच्या गप्पा म्हणजे खरे तर त्यांच्या नाटकातले संवाद होते। ते तिथे बसल्या बसल्या सराव करत होते आणि त्यातूनच हा गमतीदार प्रसंग घडला। मुलांनो, पाठ संवाद शैलीमध्ये आहे, म्हणून मी इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनीची संवादासाठी मदत घेत आहे। प्रत्यक्ष पाठ पाहूयात। इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबली। गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालत होते। एरझारा घालणे म्हणजे इकडून तिकडून फिरणे। कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले। 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले। त्यांनी चहा मागवला। चहा घेतल्यावर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या। ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्दनी शब्द दूरवर ऐकू जात होता। त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण। म्हातारा त्या तरुणाला म्हणतो, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत। तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे। पासपोर्ट शब्दाचा अर्थ पाहूयात। पासपोर्ट म्हणजे पारपत्र। आपल्या देशातल्या नागरिकाला सरकारने परदेशी जाण्यासाठी दिलेले परवानापत्र। हे पत्र असल्याशिवाय देशातला कोणताही नागरिक देश सोडून जाऊ शकत नाही। व्हिसा म्हणजे आपल्या देशाने आपल्याला परदेशात जाण्याची परवानगी दिली तरी परदेशाने आपल्याला त्या देशात प्रवेश द्यायला हवा। परदेश त्यांच्याकडे प्रवेश देण्याचे जे परवानापत्र देतो त्याला व्हिसा म्हणतात। जगात कुठेही जायचे असेल तर पासपोर्ट व व्हिसा या 2 गोष्टी अनिवार्य आहेत। टेलर म्हणजे शिंपी, कपडे शिवणारा। इथे म्हातारा त्या तरुणाला विचारतो, अरे तू इंग्लंडला जाणार होतास, ते तुझं जाणं निश्चित झालं का? त्यावर तोही सांगतो, हो, माझं जाणं निश्चित झालंय आणि त्यासाठी मी तयारी सुद्धा सुरू केलेली आहे। पासपोर्ट, व्हिसा काढून ठेवलाय, नवीन कपडे सुद्धा शिवून घेतलेले आहेत। आता माझी सगळी तयारी झालेली आहे। राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे। भारी किमतीचं म्हणजे महागडं। 10,000 मोजलेत मी त्याच्यासाठी। पिट्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं। पिट्सबर्ग हे US मधील एक शहर आहे। विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर
मी तत्काळ म्हणजे लगेच तेवढी रक्कम तुला देईन. पण बेटा सांभाळून जायचं बरं का. पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्षे कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? जे पैसे काका देतायत ते सुद्धा पुरत नाहीत. याहीपेक्षा जास्त पैसे लागणार आहे असे तिथे तरुण सांगतो. नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला अतिशय निवांत जागा हवी. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षांसाठी 45 लाख लागतील. त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर विकल्याची रक्कम नगद 80 लाख रुपये आहे. ती देऊ का तुला आत्ताच? नगद म्हणजे रोख रक्कम. नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल. रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. ती रक्कमही आता याच बॅगेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले. ते आहेत आत्ता माझ्या बॅगेत. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहेत. या दोघांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायलाही लागले आणि चक्क घोरायलाही लागले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही ते पाहिलं. बाप रे, त्यांची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. माझी बॅग कुणीतरी पळवली आणि तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं म्हणून दोघंही किंचाळले. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगामधून किती रक्कम आहेत हे उघड मोठ्याने तुम्ही बोलत होतात. ते ऐकलं असेल कुणीतरी. एखादा भामटा म्हणजे चोर, भामट्याने ऐकलं असेल. त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या असतील. आता बसा हरी करत. हरी करणे म्हणजे झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा खंत व्यक्त करणे. तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगची चोरी झाल्याची तक्रार तरी करा. बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ? नको, पैशाची गरज नाही. माझ्याकडे 3-4 रुपये आहेत. त्यात आमचा चहाचा खर्च भागेल. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या. आता शिवाजी मंदिरात गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील. म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? असं एका प्रवाशाने विचारलं. अहो, आम्ही नाटकवाले. मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं. बाकी काही नव्हतं. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. मुलांनो, नाटकाची रिहर्सल या 2 अभिनेत्यांच्या कशी अंगलट आली ते आपण पाहिलं आणि त्यातून झालेला विनोदही पाहिला. धन्यवाद.
मुलांनो, विभक्तीचा अभ्यास करूयात. प्रत्येक वाक्य हे एका कुटुंबासारखे आहे. कुटुंबात आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, मुलगा, मुलगी अशा विविध नात्यांची काही माणसे एकत्र येतात. कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असते आणि या प्रमुख व्यक्तीशी त्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष असं काही ना काही नातं असतं. हीच गोष्ट आपल्याला वाक्यातही पाहायला मिळते. वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी म्हणजेच क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी काही ना काही संबंध असतो. या संबंधाला कारक असे म्हणतात. परत एकदा व्याख्या पहा. वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी काही ना काही जो संबंध असतो या संबंधाला कारक असे म्हणतात. विभक्ती म्हणजे काय ते पाहूयात. हे वाक्य पहा. प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले. हे वाक्य जे आहे ते शब्दसमूह वाक्य आहे का? तर अजिबात नाही. किंवा वरील शब्दसमूहातून काही अर्थबोध होतोय का? नाही. तर मुलांनो, वाक्यात जे शब्द येतात ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे सामान्यतः येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो. बघा आता हेच वाक्य आपण आता जर बदललं, इथे बदललेलं वाक्य आहे प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले. अशी रचना करतो तेव्हाच ते वाक्य अर्थपूर्ण होत असतं. तर अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी त्या शब्दांना काही प्रत्यय लागतात. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. नामे, सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. विभक्तीची वैशिष्ट्ये पाहूयात. नाम व सर्वनामांना प्रत्यय लागून विभक्तीची रूपे तयार होत असतात. आपण आत्ता वरील उदाहरणात पाहिलं होतं. इथे आपल्याला सर्व नाम सर्वनामांना प्रत्यय दिसतील आणि ते प्रत्यय लागून विभक्तीची रूपे तयार होतात. ही रूपे क्रियापद व इतर शब्द यांच्यातील संबंधाशी निगडीत असतात. प्रत्यय म्हणजे काय ते पाहूयात. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात. परत एकदा पहा. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात. आता इथे फुला हे नाम आहे. फुला ही नामं आहेत आणि यांचं विभक्तीचं रूप तयार करण्यासाठी या फुलाला स जोडला, या फुलाला ला जोडला, या फुलाला ना जोडला, या फुलाला ची जोडला, इथे चा जोडलेला आहे. थोडक्यात विभक्तीचे रूप तयार करत असताना नामाला किंवा सर्वनामाला जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात. इथे स, ला, ना, ची, चा हे सगळे प्रत्यय आहेत. सामान्य रूप पाहूयात. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. आता पहा. विभक्तीचा प्रत्यय कुठे कुठे लागलाय? रस्त्याला इथे त दिसतोय, इथे ला दिसतोय, इथे ने दिसतोय आणि इथे त दिसतोय. आपली व्याख्या काय सांगते? विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो. आता इथे रस्त्याचं मूळ रूप आहे रस्ता. आता रस्ता हा शब्द प्रत्यय लागताना रस्त्या असा होतो, त्यामुळे हे झालं सामान्य रूप. रस्त्या हे सामान्य रूप. कुत्रा याला विभक्ती प्रत्यय लागताना कुत्र्या असा होतो, म्हणून कुत्र्या हे झालं सामान्य रूप. लांडगा याला विभक्ती प्रत्यय ने लागताना लांडग्या असं होतं, म्हणून सामान्य रूप लांडग्या हे झालं. घरात घर या शब्दाला प्रत्यय लागताना घरा असा शब्द तयार होतो, म्हणून सामान्य रूप घरा झालेलं आहे. आपण विभक्तीचे प्रकार पाहूयात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन हे एकूण 8 प्रकार आहेत. मुलांनो,
खरं तर सप्तमीनंतर अष्टमी असायला हवं होतं, पण इथे संबोधन आहे. याचं कारण या पहिल्या 7 संस्कृतमधील नावं दिलेली आहेत आणि 8व्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते, म्हणून त्याला अष्टमी असे न म्हणता संबोधन असं म्हटलेलं आहे. हाक मारली जाते म्हणजे कसं, मुलांनो, फुलांनो. जेव्हा आपण इथे कुणाला तरी बोलवतो, हाक मारतो, तेव्हा त्याला संबोधन असं म्हटलं जातं. हाक मारणे, बोलावणे याचाच अर्थ संबोधन असा होतो. त्यामुळे अष्टमी न म्हणता इथे संबोधन असं म्हटलेलं आहे. या विभक्तींचे प्रत्यय कोणते व त्यामुळे नामाच्या रूपात कोणते बदल होतात हे आपण या तक्त्याच्या माध्यमातून पाहूयात. घर या नामाची विभक्तीची रूपे पाहूयात. प्रथमा, एकवचनात प्रत्यय लागत नाही, शब्दाचं रूप घर असंच राहतं. अनेक वचनातही प्रत्यय लागत नाही, शब्दाचं रूप घरे असं होतं. पुढे द्वितीया. द्वितीयामध्ये एकवचनात प्रत्यय लागतो, स लाते. उदाहरणार्थ घर, घरास, घराला अशा पद्धतीने होतं. अनेक वचनामध्ये स ला ना ते हा यापैकी एक प्रत्यय लागत असतो. उदाहरणार्थ घरास, घरांना, घराला या पद्धतीने हे प्रत्यय लागून विभक्तीची रूपे, शब्दांची रूपे तयार होत असतात. ते पुढे तृतीया. तृतीयेमध्ये एक वचनामध्ये ने एशी हा प्रत्यय लागतो. घराने, घराशी अशा पद्धतीने शब्दांची रूपे होतात. अनेक वचनामध्ये नि शी ई ही हे प्रत्यय लागतात. घरांनी, घराशी अशा प्रकारे शब्दांचं रूप तयार होतं. चतुर्थीमध्ये स लाते हा एकवचनात प्रत्यय लागतो. घरास, घराला. आणि अनेक वचनामध्ये स ला नाते यांपैकी एक प्रत्यय लागतो. घरास, घरांना अशा पद्धतीने शब्दांची रूपे होतात. पंचमीमध्ये ऊन, हून हे प्रत्यय लागतात. घराहून अशा प्रकारे शब्दाचं रूप तयार होतं. आणि अनेक वचनातही हेच प्रत्यय आहेत. घराहून अशा पद्धतीने शब्दांचं रूप तयार होईल. षष्टी पाहूयात आपण. षष्टीमध्ये एक वचनामध्ये चा, ची, चे हे प्रत्यय लागतात. उदाहरणार्थ घराचा, घराची, घराचे. आणि अनेक वचनामध्ये चे, च्या, ची हे प्रत्यय लागतात. शब्दांची रूपं होतात. घरांचे, घरांच्या, घरांची अशा प्रकारे होतात. त्यानंतर सप्तमीमध्ये त, ई, आ हे प्रत्यय लागतात. घरात अशा प्रकारे शब्दाचं रूप तयार होतं. अनेक वचनामध्ये त, ई, आ हेच प्रत्यय लागतात. घरात अशा पद्धतीने शब्दाचं रूप तयार होतं. संबोधनमध्ये एक वचनात प्रत्यय नाही, घरा अशा पद्धतीने शब्दाचं रूप होतं तयार. अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय लागतो आणि शब्दाचं रूप तयार होतं घरांनो. मुलांनो, एक लक्षात घ्या, प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो. यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यात होतो. उदाहरणार्थ चतुर्थी एकवचन ते, सप्तमी एकवचन आ. अनेकवचनी प्रत्यय लावताना प्रत्ययांपूर्वींच्या अक्षरांवर अनुस्वार येतो, हे लक्षात ठेवायचं. नामाप्रमाणे सर्व नामांनाही प्रत्यय लावून रूपे तयार होतात.